तिकडे कागलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शिंदेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय। त्यामुळे हसन मुश्रीफ यांची सून सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली। शिवसेनेच्या उमेदवार नूरजहां निसार नायकवाडी यांनी माघार घेतल्यामुळे सेहरनिदा मुश्रीफ बिनविरोध निवडल्या गेल्यात। एकीकडे मंडलिक मुश्रीफ यांच्यामध्ये एकमेकांवर जहरी टीका करण्यात येते, तर दुसरीकडे बिनविरोधासाठी मात्र मदतही सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विशाल पुजारी सध्या अधिक माहिती देत आहेत। विशाल, नेमकं काय घडतंय? एकमेकांच्या विरोधात असलेले एकमेकांना बिनविरोध निवडून येण्यासाठी मात्र साथ देताना दिसत आहेत। नक्कीच बरोबर आहे, आपण ज्याप्रमाणे म्हणलो त्याप्रमाणे तर मुश्रीफ आणि घाटगे अशी युती झाली आणि या युतीमध्ये सगळ्यात मोठा धक्का जो समजला गेला तो म्हणजे संजय मंडलिक गटाला। आणि सध्या आज परिस्थिती पाहायची झाली तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुनशा सेहरनिदा मुश्रीफ यांना बिनविरोध निवडून आणण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना काल जो धक्का बसला, मुश्रीफ आणि घाटगे युतीचा धक्का बसला, तेच नेते संजय मंडलिक गट, याच संजय मंडलिक गटाकडून शिंदे गटाकडून उमेदवार उभा करण्यात आलेला होता। आणि याच उमेदवारांना ऐनवेळी माघार जी ती घेतलेली आहे। उमेदवार ज्या होत्या त्या नूरजहां नायकवाडी यांनी ही माघार घेतली। प्रभाग क्रमांक 9 मधून ही माघार घेतल्यानंतर सेहरनिदा मुश्रीफ या बिनविरोध नगरसेवक म्हणून आता निवडून आलेले आहेत। त्यामुळे कागलमधला एक मोठं पुन्हा एकदा एक राजकीय समीकरण जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे। शिवसेना शिंदे गटानं राष्ट्रवादी अजित पवार गटाला सरळ पाठिंबा दिल्याचं हे चित्र जे आहे ते पाहायला मिळते। कागलमधलं एकूणच सगळं समीकरण पाहायचं झालं तर सगळ्या कोल्हापूरकरांना हे सगळे प्रश्न पडत आहेत की एकीकडे युती होती, एकीकडं काही नेते नाराज होतात, मात्र तेच नाराज झालेले नेते पुन्हा एकदा बिनविरोध निवडून आणतात। अशा पद्धतीनं जे राजकीय समीकरणे सुरू आहेत ती नेमकी कशा पद्धतीने सुरू आहेत, का सुरू आहेत, याचे अनेकांना प्रश्न आहेत। मात्र सध्या पाहायचं झालं तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी हा खरंच आनंदाचा क्षण म्हणावा लागेल, कारण हसन मुश्रीफ यांचे पुतणे नवाज मुश्रीफ यांच्या पत्नी यांना बिनविरोध निवडून आणण्यात शिवसेना शिंदे गटाचा सगळ्यात मोठा वाटा आहे। त्यामुळे एक मोठं समीकरण आणि मोठा विजय मुश्रीफांचा म्हणावा लागेल। नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।